घरकुलसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण अर्ज केल्यानंतर फक्त अर्ज केला आहे म्हणून घरकुलचा लाभ मिळतोच असे नाही। तुमच्या अर्जाची आणि कुटुंबाची पात्रता सर्वप्रथम तपासली जाते आणि त्या तपासणीमध्ये काही गोष्टी सरकारला जर तुमच्या बाबतीत आढळल्या तर तुम्हाला घरकुलच्या पात्रतेमधून वगळले जाऊ शकते। पण नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत यातील काही नियमामध्ये केंद्र सरकारने सुद्धा बदल केले आहे। म्हणून सोशल मीडियावर फिरणारी जुनी माहिती ऐकून तुम्ही गोंधळून जाऊ नका। व्यवस्थित माहिती समजून घ्या। आज मी तुम्हाला असे 6 मुद्दे व्यवस्थित सांगणार आहे ज्यामुळे घरकुलच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो आणि यातील शेवटचे काही मुद्दे तर अनेकांना माहीतच नाही आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका किंवा पहा। सर्वात पहिला मुद्दा आहे तुमचे घर। तुम्ही घरकुलसाठी अर्ज केला असेल तर सर्वप्रथम तुमच्या सध्याच्या घराची अवस्था पाहिली जाते। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये पक्के छत किंवा पक्की भिंत असलेले घर आणि 2 पेक्षा जास्त असलेल्या खोल्या जर असेल तर अशा लाभार्थ्यांना घरकुल यादीमधून वगळले जाते। म्हणजेच घराची अवस्था हा घरकुलच्या पात्रतेमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे। पण आता पुढचा मुद्दा ऐका, कारण घराची अवस्था ठीक असली तरी आणखी एक गोष्ट तुमच्या पात्रतेवर परिणाम करू शकते। दुसरा मुद्दा आहे तुमच्या घरातील वाहन। तुमच्या कुटुंबाच्या मालकीचे मोटारयुक्त 3 किंवा 4 चाकी वाहन असेल तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या सुधारित नियमानुसार ते कुटुंब पात्रतेतून आपोआप वगळले जाऊ शकते। पण येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मोटारसायकल, फ्रीज आणि लँडलाईन फोन हे जुने अपात्रतेचे निकष नवीन टप्प्यात काढून टाकण्यात आले आहेत। म्हणून मोटारसायकल आहे म्हणून घरकुल मिळणार नाही असे सरसकट म्हणणे चुकीचे आहे। मोटारसायकल असेल तरी सुद्धा तुम्हाला घरकुल मिळू शकतं। पण आता तिसरा मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे शेती यंत्रसामग्री। कुटुंबाकडे मोटारयुक्त 3 किंवा 4 चाकी शेती यंत्रसामग्री असेल तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या सुधारित निकषामध्ये त्या कुटुंबाला वगळले जाऊ शकते। म्हणजेच फक्त घर आणि वाहनच नाहीये तर कुटुंबाकडे असलेले काही शेती साधने देखील पात्रता तपासताना महत्त्वाची ठरतात। पण मित्रांनो, आता जो मुद्दा सांगणार आहे तो थेट घरातील व्यक्तीच्या नोकरीशी संबंधित आहे। चौथा मुद्दा व्यवस्थित लक्षात ऐकून घ्या। सरकारी नोकरी। कुटुंबातील कोणीही व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या सुधारित नियमामध्ये ते कुटुंब आपोआप वगळण्याच्या निकषात येते। त्यामुळे घर कच्चे आहे म्हणून फक्त त्यावर निर्णय होत नाही, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहे का हे देखील तपासले जाते। पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सरकारी नोकरी नसेल तर उत्पन्न किती असावे याबाबत सुद्धा सोशल मीडियावर अजूनही जुनी माहिती मोठ्या प्रमाणात फिरत आहे। पाचवा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या, कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती असायला पाहिजे याबाबत विशेष लक्ष द्या। नवीन प्रधानमंत्री आवास योजना टप्प्यात कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा जास्त असेल तर त्या कुटुंबाला या निकषामधून वगळले जाऊ शकते। पूर्वी ही मर्यादा 10,000 रुपये होती, ती वाढून आता 15,000 रुपये करण्यात आली आहे। त्यामुळे 10,000 रुपयांची जुनी माहिती आता सांगू नका। पण मित्रांनो, उत्पन्नाची मर्यादा एवढीच गोष्ट नाहीये, आता शेवटचे आणि खूप महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपण व्यवस्थित पाहून घेऊया। 6वा मुद्दा आहे जमीन कर। कुटुंबाकडे 2-2.5 एकर पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त सिंचन असलेली जमीन किंवा 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जिरायत जमीन असेल तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या सुधारित निकषामध्ये त्या कुटुंबाला वगळले जाऊ शकते। याशिवाय कुटुंबातील कोणी आयकर भरत असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, व्यावसायिक कर भरत असेल तर त्या कुटुंबाचा विचार या निकषामध्ये घेतला जात नाही। तसेच 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट लिमिट असलेले किसान क्रेडिट कार्ड किंवा सरकारकडे नोंदणी करत बिगर शेती व्यवसाय यांचाही पात्रता तपासणीमध्ये विचार केला जातो। तर मित्रांनो, घरकुलसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर फक्त अर्ज केला आहे म्हणून घरकुल नक्की मिळेल असे समजू नका। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये आधी घराची परिस्थिती पाहिली जाते, त्यानंतर ठरवलेल्या जे काही निकष आहेत त्यानुसार कुटुंबाची पात्रता तपासली जाते आणि पुढे पडताळणीची प्रक्रिया होते। अधिकृत माहितीनुसार
पात्र लाभार्थी निश्चित करण्यासाठी ग्रामसभेची पडताळणी आणि त्यानंतरच प्रक्रिया देखील महत्वाची आहे. म्हणूनच सोशल मीडियावर कोणाचे नाव कमी होणार, कोणाला घरकुल मिळणार नाही अशा बातम्या दिसल्या तर त्यावर लगेच तुम्ही विश्वास करू नका. तुमची योजना नेमकी कोणती आहे आणि त्या योजनेचे निकष नेमके काय आहेत हे तपासणे सर्वात महत्वाचे आहे. आज आपण सांगितलेले निकष हे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या सुधारित नियमाशी संबंधित आहे. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी घरकुलसाठी अर्ज केला असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचायला विसरू नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या PWL यादी जी आहे ती सध्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून वाचन सुरू आहे. त्या यादीमध्ये नाव आहे का? त्या यादीमध्ये जर नाव तुमचं असेल तर त्या निकषामध्ये तुम्ही बसताय का? विनाकारण अपात्र तुम्ही होत असाल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या जे काही समिती आहे, जी सध्या सभा चालू आहे, त्या सभेमध्ये तुम्ही व्यवस्थित माहिती द्या. मी या निकषामध्ये बसत नाही किंवा या निकषामध्ये मी बसतोय, मी पात्र आहे की नाही हे तुम्ही आता समजून घ्या. आता याद्या फायनल होत आहेत. तुमच्या ग्रामपंचायतमध्ये एकदा विचारा. PWL यादी सुरू आहे. या संदर्भात मी व्यवस्थित माहितीचा व्हिडिओ यापूर्वी घेतलेला होता. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ लावेन. नक्की एकदा पाहून घ्या. सर्व डाऊट तुमचे क्लिअर होईल. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. परत एकदा सांगतोय, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.